गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही मार्च 2026 चालू आहे, तर या महिन्याकरिता जी काही किशोरवयीन मुलींची बैठक आम्ही आज घेतली, तर त्या बैठकीमध्ये आम्ही श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट या ठिकाणी ही बैठक आयोजित केली व या बैठकीमध्ये किशोरवयीन मुलींना जे काही आपले महत्त्वाचे टॉपिक आहेत की जे मासिक पाळीबद्दल माहिती असेल किंवा मासिक मधील जी काही स्वच्छता वगैरे असेल आणि सॅनिटरी पॅडचा वापर वगैरे हे तर सांगितलंच, परंतु त्याचबरोबर प्रोसिडिंगसाठी आपल्याला दर महिन्याला वेगवेगळे टॉपिक लिहावे लागतात. तर त्यासाठी आम्ही खास करून आता उन्हाळा चालू असल्यामुळे या किशोरवयीन मुलींनी या उन्हाळ्यात कशा प्रकारचा आहार घ्यावा याबद्दलची प्रोसिडिंग या महिन्यासाठी मी लिहिलेली आहे. ही जर प्रोसिडिंग तुम्हाला आवडली तर तुम्ही या मार्चमधील जो काही मार्च 2026 आहे, तर या मार्च 2026मधील किशोरी बैठकीच्या प्रोसिडिंगसाठी ही प्रोसिडिंग लिहू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व अशा स्वयंसेविकेशी संबंधित इतर व्हिडिओ हवे असल्यास आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर ज्या काही आशा मैत्रिणी असतील त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवत आहोत तो पाहूयात. तर बघा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र. तर आमचं उपकेंद्र वीट आहे आणि जी PSC आहे ती कोर्टे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं उपकेंद्र आणि PSCचं नाव लिहू शकता. किशोरवयीन मुलींचे नोंद, रजिस्टर व प्रोसिडिंग. ही प्रोसिडिंग आपण शॉर्टमध्ये लिहिलेली असते, परंतु प्रत्यक्षात मात्र यापेक्षा अधिक माहिती उपस्थित किशोरींना दिलेली असते. इथं आपण दिनांक टाकायची आहे, ती मी इथे तुम्ही दिनांक टाका. तर विषय बघा, उन्हाळ्यातील किशोरी मुलींचा आहार. वरील विषयास अनुसरून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट या ठिकाणी किशोरी मुलींची बैठक भरवून त्यांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले. उन्हाळ्यात किशोरवयीन मुलींचा आहार. टीनेज गर्ल्स या आहारात थंडावा देणारा पोषक घटकांचा व शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि वाढत्या वयानुसार लोह म्हणजे आयर्न व कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तर यामध्ये बघा, लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत किंवा पन्हे यांचा समावेश करावा. कडधान्य व रसदार फळे, कलिंगड, संत्री, द्राक्षे आणि काकडी यांसारखी पाण्याचा मोठा भाग असणारी किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असणारी ताजी आणि रसदार फळे उन्हाळ्यात किशोरी मुलींनी घ्यायचे आहेत. हलका आहार. उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते, त्यामुळे पचायला हलका, त्यात ज्वारीची भाकरी, मऊ भात व मुगाच्या डाळीचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्या की ज्यामधून लोह मिळते, जे किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीच्या दरम्यानच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्यानंतर प्रथिने. मूग, मटकी, तूर डाळी, अंडी, पनीर यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ आहारात घ्यावेत. कॅल्शियम आणि हाडांचे आरोग्य. हाडांच्या मजबूतीसाठी दूध, दही, ताक घ्यावे. तळलेले पदार्थ, जंक फूड, कोल्ड्रिंक्स टाळावे असे सांगून ही बैठक संपवण्यात आली. तर नेहमीप्रमाणे आपण अशा आपल्या भागातील ज्या काही किशोरवयीन मुली आहेत तर त्यांची 30 तरी नावं लिहायची आहेत. इथं माझी नावं लिहायची राहिलेली आहेत व त्यांच्या साईन वगैरे, त्यांचं HB जर आपण चेकिंग केलेलं असेल तर त्यांची HBची नोंद देखील घ्यायची आहे. त्यांच्या जन्मतारखा किंवा मग त्यांचं वय जरी तुम्ही घेतलं तरी चालतंय. तर अशा प्रकारे ही प्रोसिडिंग तुम्हाला आवडली तर तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.